ये 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 अगं पोरं इतकी मागे लागली का जुन्या आठवणी सांगा, जुन्या आठवणी सांग, तर सांगायला लागले होते त्यांना. ये ना. कस्तुरी काय विचारत होती तू? ते घरातलं वातावरण कसं होतं? अंडरवर्ल्ड डॉनचं घर म्हटल्यावर वातावरण कसं असणार? बाहेर पहारा, घराच्या बाहेर जायची बंदी. भाईचे शत्रू काय कमी होते का? किती वेळा बाईवर हल्ला होता होता राहिलाय नाही का कमू? हा, सगळं सामान कशासाठी बाहेर काढले? सगळं जुनं सामान आहे. ह्या सगळ्या जुन्या सामानाबरोबर बाबांच्या अनेक आठवणी आहेत. हे सामान त्यांना दाखवलं तर त्या सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवतील आणि कोमातून बाहेर यायला मदत होईल. म्हणूनच ही ट्रंक घेऊन आलो. आत्या, तुम्हाला अजून काही माहिती असेल तर सांगा ना. सांगते ना. अगं त्याचं काय असायचं माहितीये का की अगं तू कुठे चाललीस? थांब ना, तुझ्याकडे काही जुन्या आठवणी असतील तर सांग. हा मग कमूच्या तर किती आठवणी असतील बाबा. कमू सांग ना. वेळ नाहीये माझ्याकडे, काम आहेत जरा मला. आणि तुला कामातनं वेळ मिळाला की ये जरा, वाट पाहते तुझी. हा तर कस्तुरी काय म्हणत होती ग तू? आत्या, मगाशी तू बोलता बोलता बोलून गेलीस की मम्मीने मला खोलीत कोंडलं होतं. असं का म्हणालीस? अरे नाही, म्हणजे मी तुला एवढंच सांगत होते फक्त का कमूचं तुझं असं फार पटायचं, फार प्रेम होतं असं काही नव्हतं. अरे म्हणजे भाई कोमात गेला ना त्याच्यानंतर मग तुमचं पटायला लागलं. सौरभ, नाही कमू काय म्हणते ते आधी बघून येते. हा, जाऊन येते. आत्या पण अगं तुम्हाला दोघांना काय प्रश्न विचारायचेत ना कागदावर लिहून ठेवा बरं. हा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी. पण आता आधी जाऊन येते. नाही गेले तर मग कमूचा राग माहितीये ना कसा आहे नाही का? आले मी जाऊन. हा, येते. काय रे, कसल्या फाईल्स आहेत त्या? फाईल्स नाही कस्तुरी, केस पेपर्स आहेत. ऍक्च्युअली रिसर्च पेपर्स आहेत म्हणणं. मी तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की ह्या गोष्टींचा वापर आपण बाबांना कोमातून बाहेर काढण्यासाठी कसा करू शकतो. कारण ह्या जुन्या आठवणी, ह्या जुन्या वस्तू स्मृतिभ्रंश आणि कोमा पेशंट्सना बाहेर काढण्यासाठी वापरता येऊ शकतात. सौरभ, मला अजून बरेच प्रश्न पडलेत रे. कस्तुरी, आत्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. आपल्याला आणि हेही कळेल की ती कोण व्यक्ती होती जिच्यामुळे बाबांची ही अवस्था झाली. हा कमू, काय ग बोलवलं मला? अगं पोरं जरा पेटी उघडून बसली होती तर म्हटलं जरा जुन्या आठवणी वगैरे सगळं सांगू. कुणी सांगितलं होतं तोंड वर करून बोलायला तुला? हिम्मत कशी झाली तोंड उचकटून सगळं सांगायची? काय बोलले मी? सारखी माझ्या समोर येऊन मी कशी तुझ्या बाजूने, मी कशी तुझ्या बाजूने अशी बोलून दाखवतीस ना तू. ज्या ताटात खाशील त्याच ताटात माती घालणारी आहेस तू. तुझी हिम्मत कशी होते ग भाऊ? कमू, आजपर्यंत तुझ्या माग पुढं करत आले. आता बस. काय गरज होती बोलायची तुला? मी बोलले नसते तर तुला तोंड उघडावं लागलं असतं. माझे आभार मानायचे सोडून माझ्यावर हात कसले उगारते? जेवढं खोटं बोलायची काय गरज होती तुला? तू मोठं खरं बोलते ना, मग बोलायचं ना खरं. का गप्प बसली तिकडं? का हिम्मत नाही केली खरं बोलायची?
कारण तुला माहित होतं का जर मी एक खरं बोलले तर पुढचं सगळं मला बोलायला लागेल. नाही बोलली घाबरली ना. पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हो का? त्यामुळे सत्य नाही बदलत. पण एका डान्स बार मध्ये नाचणारी तोंड सांभाळून बोलायचं बर का कला. आवाज खाली, आवाज हळू. काय चुकीचं बोलले मी? होतीसच की तू एका डान्स बार मध्ये नाचणारी. भाईनं तुला उचलून आमच्या डोक्यावर आणून ठेवली. तुला एवढं मोठं घर मिळालं. सौरभची तू फुकटात आई झाली. तुला प्रेम मिळालं. हे समज मी माझ्या हिमतीवर कमावलंय. ए भीक म्हणून मिळालंय तुला. शब्द सांभाळून वापरायचे कला. कमू, मी या घरातनं बाहेर पडले ना तेव्हाच तुला म्हटलं होतं का काय एके दिवशी तुमच्या समोर तुमचा भूतकाळ उभा करतो. आज तुझा भूतकाळ तुझ्या समोर काय म्हणून उभा राहिलेला आहे. मी या घरातून कुठही बाहेर जाणार नाही. मगाशी म्हणत होती ना माझ्या भूतकाळातल्या सगळ्या लोकांना बाहेर काढणार, सरळ करणार. कर न कर, बघतेच मी कसं करतेस ते. तू धक्का द्यायचा एक प्रयत्न जरी केला ना तरी मी एक गोष्ट अशी सांगीन ना का तुला सगळं सांगावं लागेल. तर मग पुढचं सगळं आहे ना तुझ्या तोंडाने तुला सांगावं लागेल सगळ्यांना. निघाली मला घरातनं बाहेर काढायला. एक धक्का द्यायचा प्रयत्न केला होता मी. ती कस्तुरी मध्ये आली. पण हा धक्का खूप मोठा आहे. याचा संबंध भाईशी आहे, तुझ्या संस्कारांशी आहे, तुझ्या भूतकाळाशी आहे. मला बाहेर काढून दाखव ना. बघते. मम्मी, मम्मी, चला. तुमचा श्रावण बाळ तुम्हाला हाक मारतोय. आता बोल ना. आता बोल. खाली जाऊन तुला जे बोलायचंय ना ते खरं बोल. मला नेहमी म्हणत असते ना खोटं बोलते, खोटं बोलते. आता बोल. खाली जाऊन खरं बोल. आता का चेहऱ्यावर 12 वाजलेत. आता बघू ना काय बोलते ते. मला सुद्धा बघायचंच आहे किती आणि काय खरं बोलते ते.
काय झालं? बरं झालं तू आलीस. मम्मी, आज सगळ्यात जास्त आम्हाला तुझी गरज आहे. काय झालंय? नाही, झालं काहीच नाही, पण आता होणार आहे. सौरभ, अरे बाबा, काय म्हणायचंय तुला? काहीच कळत नाहीये. कमूला सुद्धा काही कळत नाहीये, हो का नाही कमू? आता आजपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी या घरात कधीच बोललं गेलं नाही. बोललं काय, कधी विषय निघाला नाही. माझा रिसर्च मला असं सांगतो की आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर आपल्या अनेक अशा आठवणी असतात ज्याचा कोमातल्या पेशंट्सवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. मम्मी, आज अशाच आठवणी आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायच्या. हे तर मी नेहमीच करते. नाही मम्मी, तू आजपर्यंत फक्त बाबांनी गुंडगिरी कशी केली, त्यांची कोणाबरोबर दुश्मनी होती, कोणाचा बदला घ्यायचा, एवढंच सांगत आलीस. हेच तर महत्वाचं आहे. नाही मम्मी, अजून अशा बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. मम्मी, आजपर्यंत तुम्ही फक्त निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, पण आता बाबांना पॉझिटिव्ह गोष्टींची जास्त गरज आहे. तुम्ही त्या सगळ्या सांगितल्यात तर त्यांना जरा एनर्जी मिळेल. कोणत्या आठवणी सांगायच्या मग? तुझ्या आठवणी. मम्मी, तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा बाबांमध्ये खूप चांगले चांगले बदल घडले जे फक्त तुला माहिती. तुझ्या आणि बाबांमध्ये जे काही घडलं त्याला तूच साक्षीदार आहेस. मध्ये अनेक वर्ष आत्या इकडे नव्हती, त्यामुळे इकडे जे काय घडलं ते आता फक्त तूच आम्हाला सांगू शकतेस. या सगळ्या आठवणी आज आम्हाला ऐकायच्या. बाबा आणि तुमचं नातं कसं होतं ते आम्हालाही ऐकायचं. मम्मी, आज सगळ्यांच्या समोर तू बाबांना या जुन्या आठवणींची आठवण करून दे आणि आम्हालाही सांग. सांगशील ना? आम्हाला सांग ना, बाबांचं आणि तुझं नातं कसं होतं? ए कमे, आजपासून माझं घर, माझी आई आणि माझा पोरगा सगळी तुझी जबाबदारी. यापुढे मला कुठली बी तक्रार नकोय. गप इथं राहायचं. 2 वेळच्या जेवणापेक्षा जास्त कशाची अपेक्षा ठेवायची नाही. नाहीतर जिथून आणलंय ना तिथं परत सोडून देईन. कळलं का दुसऱ्या भाषेत सांगू? मम्मी, सांगतेस ना? आता ही काय सांगते ते बघूया. अशी गप्प कायस? मला या सगळ्या गोष्टींची गरज वाटत नाही. यांना काय होणार आहे? अगं, असं का बोलतेस? आज सगळ्यात जास्त गरज आपल्याला याच गोष्टींची. आई आणि मुलाच्या नात्यानंतर जर सगळ्यात जवळचं नातं कुठलं असेल तर एका नवरा बायकोचं. आज बाबांबद्दल कित्येक अशा गोष्टी आहेत मला माहितीये की ज्या फक्त तुला माहिती असणार आहेत मम्मी. त्या सगळ्या गोष्टी तू आज आम्हाला सांग. भाई आणि ही कमू काय चीज ना, ते सगळं आज बाहेर येईल बरं का. मला घरातून बाहेर काढलेलं काय? ए कले, या घरात राहायचं असेल ना तर या प्रतापवर आवाज चढवायचा नाही. मुकाट्याने राहायचं असेल तर राहा या घरात, तर चालती हो. आणि आम्हाला सगळ्यांना ते जाणून घ्यायचं. सौरभ, मला अजूनही असं वाटतं की भाईच्या आणि माझ्यामध्ये काय घडलंय हे भाईला आत्ता जाणून घ्यायची काही गरज आहे. असं कसं बोलताय? त्याचीच तर गरज आहे.
काय सांगता येतं, ह्या सगळ्या आठवणी तुम्ही सांगितल्यानंतर त्यांच्यात खरंच काहीतरी बदल घडेल. म्हणजे मागे जसं मी त्यांना त्या जुन्या देवळात नेलं होतं तेव्हा तिकडे बाबांनी पहिल्यांदा हालचाल केली, कारण तिकडे त्यांच्या आठवणी आहेत, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं असेल. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आठवणी सांगितल्या तर बाबांना बरं वाटेल ना. आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मम्मी, विश्वास ठेव. मी खात्रीनिशी सांगू शकतो या गोष्टींचा बाबांवर खूप चांगला परिणाम होईल. आणि आता आपल्याला तुझ्या आणि बाबांच्या जुन्या वस्तू सुद्धा सापडल्या ज्यांची मदत होऊ शकते आपल्याला. म्हणजे कस्तुरी बाबांना देवळात घेऊन गेल्यावर जो बदल झाला होता तोच बदल त्याच वस्तूंमुळे होऊ शकतो. वस्तू म्हणजे साधारण किती करोडच्या असतील त्या वस्तू? सौरभ, तुझं बरोबर आहे. मी वरून ट्रंक घेऊन येतो. सौरभ ही ट्रंक घेऊन खाली आला तर मला सगळं सांगावं लागणार. त्याआधी सौरभला थांबवलं पाहिजे. थांब सौरभ. मी सगळं सांगायला तयार आहे. पर आज नाही सांगणार. जे काय सांगायचं ते उद्या सांगेन. कमू अगं, चांगल्या कामाला उशीर कशाला? हा, सांगून टाक ना सगळं. सांगितलं ना मी, जे काय सांगायचं ते उद्या सांगेन. एका रात्रीने असा काय फरक पडणार आहे? सौरभ, ठीक आहे मम्मी, तुला उद्या सांगायचंय ना उद्या सांग. ती ट्रंक माझ्या खोलीत नेऊन ठेव सौरभ. त्या ट्रंक मधली प्रत्येक वस्तू एक एक आठवण आहे माझ्यासाठी. त्या सगळ्या आठवणी नीट उलगडून सांगेन मी उद्या. तुम्हाला समजेल ना? ठीक आहे. कस्तुरी, आज मी खूप खुश आहे. फायनली मम्मी सगळं सांगायला तयार झाली. आता कधी एकदा उद्याचा दिवस येतो आणि मम्मी आपल्याला सगळं सांगते असं झालंय. अरे हो, किती घाई आहे तुला. नाही तर काय, किती दिवस झाले मी या क्षणाची वाट बघत होतो. पण मग आता झोपा जरा शांत. मला नाही वाटत आज मला झोप येईल, इतका खुश आहे. अरे आपण काय बोलत बसलोय, हे न्यायचं आहे ना मम्मींच्या खोलीत. कस्तुरी, बघ ना, यात एक एक अशा गोष्टी आहे. प्रत्येक गोष्ट अशी बघितली की वाटतं ह्याच्यात काहीतरी सापडेल, यात काहीतरी मिळणार. आजी असती तर तिने पण भरपूर गोष्टी सांगितल्या असतात आपल्याला. आता ना लवकर कळलं पाहिजे ती कोण व्यक्ती होती. सौरभ, यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की मम्मींना याची जाणीव होणं की त्या पूर्वी जशा होत्या तशाच बरोबर होत्या. त्याने खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण तिलाही उद्या जाणीव करून देऊ. मला तर असं वाटतंय की मम्मींचं उद्या सगळं बोलून झालं ना की बाबा त्या क्षणी उभे राहतील. तुझ्या तोंडात साखर पडो कस्तुरी, असंच होऊ दे. आज कित्येक दिवसांनी घरात असं आनंदाचं वातावरण आहे. नाही हो ना.
आणि तेही फक्त मम्मींच्या एका निर्णयामुळे. हो ना. चल, मम्मी झोपायच्या आत मी तिला हे ट्रंक देऊन येतो. सौरभ, अरे अरे